मॉर्निंग स्टूडेंट। ओके, हाँ नेक्स्ट लेक्चर है। कौन से टॉपिक का चल रहा? ओके बराबर है, आयनिक इक्विलिब्रियम का कौन सा लेक्चर है? सेकंड लेक्चर है। ठीक है, कल क्या डिस्कस किया था कि आयनिक इक्विलिब्रियम होता किसमें है, आयनिक इक्विलिब्रियम बनाने के लिए कौन कौन से सब्सटेंस रिस्पॉन्सिबल है, और तीसरा पॉइंट कि इन सब्सटेंस में जो एसिड और बेस सब्सटेंस है इनके अलग अलग कॉन्सेप्ट कौन कौन से, अलग अलग थ्योरीज कौन कौन से, इन सब के बारे में हमने डिस्कस किया था। मैंने उसमें से अरेनेस थ्योरी और ओल्ड थ्योरी ऐसे दो थ्योरी समझाए थे। अब उसी पार्ट को त्याच पार्टला आपण कंटिन्यू करतोय नेक्स्ट काही थ्योरी सोबत। सो द नेक्स्ट थ्योरी दॅट इज रिलेटेड विथ प्रोटॉन कॉन्सेप्ट। म्हणजे झालं असं की अरेनेस थ्योरी मध्ये काही कंपाऊंड्स जे ऍसिड किंवा बेस म्हणून वागताय, ट्रीट होताय, पण त्यांना अरेनेस थ्योरी ऍसिड किंवा बेस म्हणूच शकत नाही। मग अशा कंडिशन मध्ये त्या सबस्टन्सला ऍसिड बेस असताना का नाही म्हणतायत? मग या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी अजून काही सायंटिस्टने स्वतःच्या आपापल्या थेरीज मांडल्या आणि त्या थेरीज वरनं मग परत ऍसिड बेसला डिफाइन करण्यात आलं। सो नेक्स्ट थेरी which defined the acid and base, what is that theory? Laurie-Bronsted theory. Laurie-Bronsted theory. In short त्याला ब्रॉन्स्टेड थेअरी असं म्हणतो। ही थेअरी कम्प्लीटली बेस प्रोटॉन वर आहे, म्हणून या थेअरीला प्रोटॉनिक थेअरी सुद्धा म्हणतात। And you know very well proton is not the proton present inside the nucleus of atom. Proton it is H+. कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्या हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन असतो, न्यूट्रॉन नंबर 0 असतो। तोही इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर H+ बनतात आणि हा H+ म्हणजे इनडायरेक्टली प्रोटॉनला रिप्रेझेंट करतो, म्हणून आपण त्याला प्रोटॉन म्हणून ट्रीट करतो। मग हा H+ म्हणजेच काय? प्रोटॉन आहे। आणि या प्रोटॉनच्या बेस आपण ती थेअरी सांगतोय। या थेअरीने सरळ सरळ ऍसिड आणि बेसला डिफाइन केलंय। आधी त्यांना समजून घेऊ, कोणाला ऍसिड म्हणायचं, कोणाला बेस म्हणायचं। सो ब्रॉन्स्टेड acid and Bronsted base. Bronsted base. Okay. A species which donate the proton. A species which donate the proton and a species which accept the proton. असे दोन प्रकार। acid कोण? It is a proton donor. which donate proton. जे प्रोटॉनला डोनेट करतात, जे प्रोटॉन डोनर म्हणून आहेत, त्यांना आपण ऍसिड म्हणतो, ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणतो। and those they are proton acceptor, which accept proton एक्सेप्टर, त्यांना आपण म्हणतो ब्रॉन्स्टेड बेस। सोपं आहे, प्रोटॉन डोनर ऍसिड, प्रोटॉन एक्सेप्टर बेस। आता प्रोटॉन डोनर, प्रोटॉन एक्सेप्टर, प्रोटॉन डोनेट करताय, प्रोटॉन एक्सेप्ट करताय, हे आपल्याला कसं कळेल? तर एक एक्झाम्पल घेऊ, त्याने अजून थोडंसं परफेक्ट समजेल। HCl plus H2O, this is reversible arrow, it forms Cl minus plus H3O plus, Cl minus plus H3O plus। आता इथे बघा, इथे ऑक्सिजन वर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, हे आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे।
आता या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये हा HCl चेंज होतोय Cl मायनस मध्ये. HCl चेंज कशामध्ये होतोय? Cl मायनस मध्ये. मग या HCl मध्ये जर बघितलं तर रिएक्टंट साइडला किती प्रोटॉन आहेत? एक प्रोटॉन आहे. आणि तेच प्रॉडक्ट साइडला बघितलं तर Cl मायनस बनलाय, म्हणजे तो प्रोटॉन आता त्याने काय केलाय? डोनेट केलाय. म्हणजे प्रोटॉन डोनर म्हणून कोण काम करतंय? ते HCl काम करतोय. प्रोटॉन डोनर म्हणून कोण काम करते? HCl. कारण इकडे एक प्रोटॉन, इकडे 0 प्रोटॉन झाले. वॉटर मॉलिक्यूल बघा, हा कन्वर्ट होतोय H3O प्लस मध्ये. इथे जर बघितलं तर इथे वॉटर मॉलिक्यूल सोबत 2 प्रोटॉन, इकडे बघितलं तर इथे किती झाले? 3. म्हणजे याने प्रोटॉन काय केले? ऍक्सेप्ट केले. मग हा झाला प्रोटॉन डोनर, हा झाला प्रोटॉन ऍक्सेप्टर. आणि जो प्रोटॉन डोनर असतो, दिस इज ऍसिड अँड दिस इज बेस. हा विचार करतोय आपण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. आता आपण रिव्हर्स डायरेक्शनचा विचार करू. Cl मायनस कन्वर्ट होत आहे HCl मध्ये. इथे Cl मायनस जवळ प्रोटॉन नंबर 0 आहे, इकडे प्रोटॉन किती आहे? 1 आहे. म्हणजे प्रोटॉन नंबर काय झाला? वाढला. म्हणजे Cl मायनस ने काय केलं? प्रोटॉन ऍक्सेप्ट केला. दिस इज बेस. इकडे H3O प्लस ला बघा, H3O प्लस मध्ये 3 प्रोटॉन आहेत, इकडे आल्यानंतर किती दिसतायत? 2 प्रोटॉन दिसतात. याने प्रोटॉनला काय केलं? डोनेट केलं. दिस इज ऍसिड, दिस इज ऍसिड. म्हणजे एक पार्ट झाला प्रोटॉन डोनरचा, दुसरा पार्ट झाला प्रोटॉन ऍक्सेप्टरचा. एक पार्ट झाला प्रोटॉन ऍक्सेप्टरचा, त्याचा दुसरा पार्ट झाला प्रोटॉन डोनरचा. म्हणजे पॉइंट असा आहे माझा की फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जो ऍसिड असतो तो बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये काय ट्रीट होतो? बेस. आणि याला म्हटलं जातं कॉन्जुगेट बेस. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जो स्पेसिस ऍज अ बेस ट्रीट होतो तो तिकडे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये ऍसिड ट्रीट होतो. याला म्हटलं जातं कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड. तर अशा प्रकारे आपण बेस ऍसिडला समजू शकतो. काय अडचण? सरळ सरळ या साइडला बघणार, त्या साइडला बघणार. फॉरवर्ड डायरेक्शनचा विचार आधी करा, मग यांना फायनल करा. आणि मग रिव्हर्स डायरेक्शनचा विचार करा, त्यांना फायनल करा. खूप अवघड नाहीये. प्रोटॉन नंबर तुम्हाला मोजता येत नाही असं म्हणूच नका. प्रोटॉन मोजता येतात आणि त्यानुसार आपण छोटे छोटे डिसिजन घेऊ शकतो. मग एखादी रिएक्शन दिल्यानंतर त्या रिएक्शन मध्ये प्रोटॉन ऍक्सेप्टर, प्रोटॉन डोनर आपल्याला कळलेच पाहिजे. तर ते अशा प्रकारे कळतं. सो कॅन यू आयडेंटिफाय ऍसिड और बेस? बॉन्स्टेड ऍसिड और बेस? शुअर? नक्की? ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊ. NH3 plus H2O gives NH4 plus OH minus. NH4 plus OH minus. ठीक आहे. NH3 कोणामध्ये कन्वर्ट झाला बेटा? सर NH4 मध्ये. H2O कोणामध्ये कन्वर्ट झाला? सर OH मायनस मध्ये. फॉरवर्ड डायरेक्शनला बघायला लागा. हाऊ मेनी प्रोटॉन हियर इन अमोनिया? सर 3 प्रोटॉन आहे. बरोबर. प्रॉडक्ट साइडला बघा किती झाले? 4. 4 झाले म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट केला. प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे 100% हा कोण आहे? बेस. हा H2O किती प्रोटॉन आहेत? 2. इकडे किती झाले? एकच राहिला OH मायनस मध्ये. म्हणजे एक प्रोटॉन डोनेट केला. हा ऍसिड आणि बेसचा बनत असतो कॉन्जुगेट ऍसिड आणि ऍसिडचा बनत असतो कॉन्जुगेट बेस. तुम्ही रिव्हर्स विचार करा, उत्तर बरोबर येतं. तर अशा प्रकारे ऍसिड बेस तुम्ही आयडेंटिफाय करू शकता कोणत्याही रिएक्शन मध्ये जिथे तुम्हाला प्रोटॉन ऍक्सेप्टर डोनर टेंडन्सी चेक करायची असेल तिथे. मग ब्रॉन्स्टेड ऍसिड, ब्रॉन्स्टेड बेस क्लियर आहे. त्यांचे तिकडे मिळणार आहे कॉन्जुगेट ऍसिड, कॉन्जुगेट बेस क्लियर आहे.
नक्की? ओके. आता या कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर बद्दल थोडंसं अजून मी बोलायला सांगतो किंवा अजून क्लिअर करतो थोडंसं. conjugate acid base pair, conjugate acid base pair, a pair of acid base which differ in one proton called conjugate acid base pair. conjugate acid base pair. एक लक्षात घ्या की ब्रॉन्स्टेड थेअरीवर खूप प्रश्न तयार होतात आणि बऱ्यापैकी कन्फ्युजन याच थेअरी मध्ये आहे. त्यांचं म्हणणं आलं ऍसिड बेसची पेअर आहे पण ती पेअर एका प्रोटॉनच्या डिफरन्स न असते, बाकी सगळं सेम राहील पण एका याच्यामध्ये एक प्रोटॉन जास्त असेल एकामध्ये कमी राहील. मग कसं? तर एक्झाम्पल घेऊ. हा इथे HCl होता, हा Cl मायनस होता. ठीक आहे. बघ हा HCl ऍसिड म्हणून ट्रीट केला होता मी, त्याची इकडे भेटला होता कॉन्जुगेट बेस. इकडे HCl आणि Cl ही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. किती प्रोटॉनचा डिफरन्स आहे? Cl दोघांमध्ये कॉमन आहे, चार्ज कडे लक्ष नका देऊ. इकडे एक प्रोटॉन आहे, इकडे नाहीये. सो डिफर इन वन प्रोटॉन. दुसरं दॅट इज H2O, H3O प्लस. इथे बघा H2O जवळ 2 प्रोटॉन आहे, H3O जवळ 3 प्रोटॉन आहे. बाकी ऑक्सिजन सारखेच आहे दोघांमध्ये, एका प्रोटॉनने फरक पडला. OH मायनस H2O. किती प्रोटॉनचा फरक पडतोय? इथे OH एक प्रोटॉन आहे, इथे H2O 2 प्रोटॉन झाले म्हणून परत एक प्रोटॉनचा फरक पडला. देन NH3 NH4 प्लस. इथे बघा NH3 जवळ 3 प्रोटॉन आहे, NH4 जवळ 4 प्रोटॉन आहे. सो दे आर डिफर इन 1 प्रोटॉन. असे जर पेअर ऑफ स्पेसिस असतील की दे आर डिफर बाय 1 प्रोटॉन, त्यांना म्हणायचं एकमेकांचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. काय म्हणणार तुम्ही? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. झालं क्लिअर? नक्की? मग कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशी ओळखायची ते तो पॉइंट मी कव्हर केला. दुसरा पॉइंट काय असतो तर लक्षात घ्या, स्ट्रॉंग ऍसिड असेल. आता आपण अरेनियस थिअरी नुसार स्ट्रॉंग बेस असेल, ओके. वीक ऍसिड असेल, वीक बेस असेल. तुम्ही ओळखता का त्यांना? हो सर. कुठे बघितलंय तुम्ही? अरेनियस थिअरी मध्ये मी स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड यांचे ग्रुप्स तयार करून दिलेत का रे? हो सर दिलेत. बरोबर. मग त्यांच्यामधून आपण सिलेक्ट करतोय. मग जर त्यांचं म्हणणं आलं एक स्ट्रॉंग ऍसिड असेल, जसं आता समजा फॉर एक्झाम्पल म्हटलं मी की हा स्ट्रॉंग ऍसिड आहे HCl, ओके. मग हा स्ट्रॉंग ऍसिड ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणार म्हणजे प्रोटॉन डोनेट करणार आणि फॉर्म Cl मायनस. मग स्ट्रॉंग ऍसिडची ही जी कॉन्जुगेट बेस बनणार आहे हा वीक कॉन्जुगेट बेस असतो. वीक कॉन्जुगेट बेस. स्ट्रॉंग ऍसिडचा वीक कॉन्जुगेट बेस, स्ट्रॉंग बेसचा वीक कॉन्जुगेट
ऍसिड वीक ऍसिडचा स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस वीक बेसचा स्ट्रॉंग कॉन्जुगेट ऍसिड स्ट्रॉंग कॉन्जुगेट तर हा त्या ठिकाणी नेचर त्या स्पेसिसचं क्लिअर होतं. आता यांचं म्हणणं आलं इकडे जर तो स्ट्रॉंग ऍसिड आहे तर त्याचा जो तिकडे कॉन्जुगेट बेस बनणार तो वीक असणार. दोघांपैकी एकच पार्ट वीक स्ट्रॉंग असतो. इकडे जर तो वीक ऍसिड असेल तर तिकडे त्याचा जो कॉन्जुगेट बेस बनेल तो स्ट्रॉंग असेल. झालं लक्षात. तर वीक सोबत स्ट्रॉंग, स्ट्रॉंग सोबत वीक, ऍसिड सोबत बेस, बेस सोबत ऍसिड. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ट्रीट करतो. ठीक आहे. हे महत्वाचं होतं समज. आता याच्यावरही प्रश्न बनला जातो. मग तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍसिड आणि बेस स्ट्रॉंग कोणते, वीक कोणते हे परफेक्ट माहिती पाहिजे. तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. अरे खूप असे वेगळे एक्झाम्पल देत नाहीत, जे तुमच्या ओळखीचे तेच देतात. त्याच्यामुळे असं विशेष घाबरून जाऊ नका. ठीक आहे. आता एक्झाम्पल देतो. ओके, आधी याचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ म्हणजे थोडंसं समोर जाईल. मग कॉन्जुगेट ऍसिड बेसच्या कन्सेप्ट मध्ये पहिल्यांदा तर ऍसिड बेस पेअर ओळखणे हे होतं, झालं ते. दुसरं, जर या ठिकाणी त्याचा मी कॉन्जुगेट बेस विचारला, कॉन्जुगेट ऍसिड विचारला, त्या सबस्टन्सचा कसा आहे, वीक आहे का स्ट्रॉंग आहे हे ओळखा, तर तेही ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवणे. जर दिलेला सबस्टन्स स्ट्रॉंग ऍसिड असेल तर तिकडे वीक कॉन्जुगेट बेस बनेल. दिलेला सबस्टन्स वीक ऍसिड असेल तर तिकडे स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस बनेल. दिलेला सबस्टन्स स्ट्रॉंग बेस असेल तर तिकडे कॉन्जुगेट वीक ऍसिड बनेल. दिलेला सबस्टन्स जर वीक बेस असेल तर तिकडे मिळेल जो काही त्या ठिकाणी वीक ऍसिड मिळेल ते वीक ऍसिड होईल. मग अशा प्रकारे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर मध्ये वीक कोण स्ट्रॉंग कोण हे ओळखणं आपल्यासाठी सोपं आहे. स्ट्रॉंगला वीक, वीकला स्ट्रॉंग. बघू आपण काही एक्झाम्पल्स बघू. तुम्ही ओळखता का नाही ऍसिड सबस्टन्सला बेस ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे काही एक्झाम्पल्स वाढत येतील. ठीक आहे, करू राव नक्की. ठीक आहे. आरएनएस थेरी जर पक्की असली तर या थेरीलाही मदत होईल. आरएनएस थेरी जर वीक असेल तर मग या थेरीतही अडचणी वाढतील तुमच्या. म्हणजे ओव्हरऑल तुमचं नॉलेज चांगलं पाहिजे सबस्टन्सच्या बाबतीत, तर तुम्हाला ओळखणं खूप सोपं आहे. H2SO4 gives HSO4 minus. HSO4 minus. चला, हा आधी ओळखून घ्या कोण आहे. H2SO4 ऍसिड आहे सर. कसा ऍसिड बेटा? सर स्ट्रॉंग ऍसिड आहे. इकडे गेल्यानंतर याचा काय बनणार? बेस बनणार सर. हा कोणत्या टाइपचा राहील? सर हा राहील तुमचा वीक कॉन्जुगेट बेस. वीक कॉन्जुगेट बेस. चला ठीक आहे. दुसरा CH3COOH, CH3COO मायनस असं आहे. प्रोटॉन दिल्यानंतर एका प्रोटॉनचा डिफरन्स लागतो ना दोघांमध्ये. इथे एका प्रोटॉनचा डिफरन्स एका मध्ये. चला ओळखायला. सर हा आहे वीक ऍसिड. शुअर? हो सर. कशावर ओळखलं बेटा? सर COH ग्रुप असणारे ऑर्गॅनिक ऍसिड हे वीक असतात. चालेल आहे, समजतं तुम्हाला. हा कोण आहे? वीक ऍसिड. मग त्याचा कॉन्जुगेट बेस जो बनतो प्रोटॉन डोनेट केल्यानंतर तो कसा राहतो? सर हा स्ट्रॉंग राहतो. स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. म्हणजे तुमची कमांड जर असेल कशावर? तुमची कमांड असेल त्या सबस्टन्सच्या नेचरवर, तर तुम्ही सहज ओळखू शकता. OH मायनस. सर OH मायनस तर कधी ऐकलं नाही, पण NaOH ऐकलंय का? KOH ऐकलंय का? तर OH मायनस, OH मायनस, Na प्लस OH मायनस, K प्लस OH मायनस. म्हणजे OH मायनस हा स्ट्रॉंग बेसला रिप्रेझेंट करतो.
कशाला रिप्रेझेंट करतो? स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेसचा ऍसिड वीक. वीक कॉन्जुगेट ऍसिड. सॉरी H2O तर न्यूट्रल आहे, पण याच्या कंपॅरिझन मध्ये H2O कॉन्जुगेट वीक ऍसिड राहतो. आपण ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेअरी वापरतोय, त्यानुसार कन्सेप्ट घेतोय, समजून घेतो. चला सांगा, NH3 काय म्हणून ट्रीट होतोय? बेस. NH4 प्लस बनला ना, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, म्हणजे हा बेस तुम्हाला ओळखीचा असेल, हा वीक बेस आहे आणि हा राहील त्याचा कॉन्जुगेट स्ट्रॉंग ऍसिड. कॉन्जुगेट स्ट्रॉंग ऍसिड. तर असा माझा पॉइंट जो सांगायचा होता तुम्हाला, की एखादा सबस्टन्सचं नेचर तुम्हाला आधीच माहिती असेल, त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस पाठ करावे लागतील, लर्न करावे लागतील, येता जाता त्यांना रीड करावं लागेल, तेव्हा कुठेतरी या गोष्टी येतील तुम्हाला. आणि प्रश्न खूप सोपा असतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीक कॉन्जुगेट ऍसिड, स्ट्रॉंग कॉन्जुगेट ऍसिड, असे प्रश्न टाकतात ते, आणि खूप सोपं आहे, त्याला काही ओळखणं अवघड नसतं. आणि MCQ सोडवताना तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल. अजून एक सबस्टन्स बद्दल या पूर्ण कॉन्जुगेट ऍसिड बेस थेअरीने सांगितले, दॅट इज एम्फोटेरिक सबस्टन्स. एम्फोटेरिक सबस्टन्स. एम्फोटेरिक सबस्टन्स. आता एम्फोटेरिक सबस्टन्स म्हणजे काय एक्झॅक्टली? आता असं लक्षात आलं की काही जे सबस्टन्स आहे ते ऍसिड म्हणूनही ट्रीट होतात, बेस म्हणूनही ट्रीट होतात. A substance which acts as Bronsted acid as well as Bronsted base called amphoteric substance. जो substance amphoteric acid as well as जो substance acid as well as base, Bronsted acid as well as Bronsted base म्हणून ट्रीट होत असेल, तो 100% amphoteric substance. कसं? तर आधीच्या रिएक्शन जर बघता तुम्ही, दोन जे लिहून दिलाय स्टार्टिंगला, दोन्ही ठिकाणी वॉटर वापरलंय. दोघांमध्ये बघा, एका ठिकाणी वॉटर बेस आहे, एका ठिकाणी वॉटर ऍसिड आहे. मग वॉटर हा कोणत्या टाइपचा सबस्टन्स झाला? एम्फोटेरिक सबस्टन्स. आता हे तर मी बोललो की एम्फोटेरिक सबस्टन्स कशा प्रकारे असतात, पण आपल्याला प्रश्न एम्फोटेरिक सबस्टन्स ओळखण्यासाठी विचारतो, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस ऍक्ट्स ॲज अ एम्फोटेरिक सबस्टन्स. मग त्या स्पेसिस मध्ये काय बघणार? तर सगळ्यात पहिले हा जो एम्फोटेरिक सबस्टन्स राहणार, तर त्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन, म्हणजे ऍटलिस्ट वन प्रोटॉन. त्या पर्टिक्युलर जो कोणी स्पेसिस तुमच्या समोर मी देईल, दाखवेल, त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक प्रोटॉन असणं मस्ट. ही 99% किंवा 95% केसेस साठी ही ट्रिक काम करेल. हे काही रूल नाहीये, हे मी तुम्हाला समजावं पटकन म्हणून दाखवते. ओके, तर ही 99 किंवा 95% एक्झाम्पल मध्ये बेस्ट काम करेल. कुठेतरी एखादा एक्सेप्शनल केस राहील. मग इट कन्सिस्ट ऑफ ऍटलिस्ट वन प्रोटॉन, म्हणजे त्या एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, मी विचारलं का रे प्रोटॉन आहे का, ओळखता येतं का? हो सर, बघून लगेच सांगता तुम्ही. दुसरं, सेंट्रल एटम, not surrounded atom, main atom, central atom. Central atom of species consist of lone pair or negative charge. Okay, जर त्या स्पेसिसचं सेंट्रल एटम असेल, त्या सेंट्रल एटमवर लोन पेअर चालेल.
सेंट्रल ॲटम शुड बी कन्सिस्ट ऑफ लोन पेअर, असंही असेल. म्हणजे हे कधी फॉर न्यूट्रल मॉलिक्यूल, म्हणजे मॉलिक्यूल न्यूट्रल आहे, कोणत्याही प्रकारे चार्ज नाहीये, अशा कंडिशन मध्ये जर तो सेंट्रल ॲटम असेल त्याला बघा, त्याच्यावर लोन पेअर आहे का नाही चेक करा. असं असेल तरी सुद्धा तो सबस्टन्स एम्फोटेरिक बनण्याचे चान्सेस आहे. आणि तिसरं निगेटिव्ह चार्ज स्पेसिस, याला ऑर आहे. निगेटिव्ह चार्ज स्पेसिस चालतील आपल्याला, निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. मग एक ही कंडिशन सॅटिस्फाय करावी आणि या दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय करावी. असं असेल तर 100% तो स्पेसिस एम्फोटेरिक सबस्टन्स बनणारच, तो स्पेसिस एम्फोटेरिक सबस्टन्स बनणार. लक्षात राहील. एक तर निगेटिव्ह चार्ज हवा, अदरवाइज सेंट्रल ॲटम विथ लोन पेअर हवी. असं असेल तर तो 100% काय दाखवणार, एम्फोटेरिक नेचर. समजून सांगतो कसं. H2O, H2O. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा, याच्याजवळ प्रोटॉन आहे का? आहे. हो सर, इथे 2 प्रोटॉन आहे. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. पहिली कंडिशन म्हणजे तो ऍसिड काम करू शकतो. पहिली कंडिशन जर सॅटिस्फाय केली तर तो काय म्हणून काम करेल, ऍसिड. दुसरी गोष्ट, हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. न्यूट्रल मॉलिक्यूल म्हटलं की लगेच बघायचं सेंट्रल ॲटमवर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत का. ऑक्सिजन हा सेंट्रल ॲटम आहे, यू नो व्हेरी वेल. ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात आणि हा जरी नाही दाखवला तरी आपल्याला असतात, माहिती पाहिजे. ते काय बदलत नसतात. हे पेअर आहे म्हणजे हा बेस म्हणून सुद्धा काम करेल. सो यू आर शुअर इट इज एम्फोटेरिक. तुम्ही शुअर आहे की हा एम्फोटेरिकच आहे. HSO4 मायनस, HSO4 मायनस. तर सगळ्यात पहिले बघायचं प्रोटॉन आहे का. जर आहे म्हणजे ऍसिड म्हणून काम करू शकते. मग बघायचं न्यूट्रल मॉलिक्यूल आहे का चार्ज आहे. चार्ज आहे सर. चार्ज मध्ये निगेटिव्ह चार्ज चालतो आपल्याला, म्हणजे बेस म्हणून काम करतो. सो इट इज ऑल्सो एम्फोटेरिक. इट इज ऑल्सो एम्फोटेरिक सबस्टन्स. असे खूप सारे एक्झाम्पल्स मी घेऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एम्फोटेरिक सबस्टन्स समजेल. मे ऍक्ट्स ऍज इट. ओके. त्याच्यामध्ये या दोघांचं नेचर असतं त्याचं, पण कधी कधी एखादं नेचर जास्त स्ट्रॉंग ऍक्टिव्ह असतं, एक वीक असतं. काय असतं शेवटी तो कोणासोबत आहे तेही डिपेंड असतं की त्याला काय म्हणून ट्रीट व्हायचं. तर मग लक्षात ठेवा, स्पेसिस बघणार. स्पेसिस बघितलं की पहिले चेक करणार प्रोटॉन आहे का नाही, कारण प्रोटॉन असला म्हणजे प्रोटॉन दिला जातोच आणि प्रोटॉन दिला म्हणजे तो ऍसिड म्हणून काम करणारच. आलंय का लक्षात. दुसरं, त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असेल किंवा लोन पेअर असेल तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी सुद्धा येते, त्यामुळे तो त्या ठिकाणी बेस म्हणून काम करणार. असे सबस्टन्स आपल्यासाठी एम्फोटेरिक असतात. अजून काही एक्झाम्पल कंटिन्यू करतो. NH3, NH3 हायड्रोजन आहे म्हणजे ऍसिड आहे, प्रोटॉन आहे म्हणजे ऍसिड आहे. नायट्रोजन वर पेअर पण असते म्हणजे बेस पण, हा सुद्धा एम्फोटेरिक काम करेल. F मायनस. आता F मायनस जवळ प्रोटॉन नाहीये, म्हणजे प्रोटॉन नाहीये. जर एक जरी कंडिशन नसेल दॅट इज नॉट अ ब्रॉन्स्टेड किंवा ऍसिड बेस, नॉट एम्फोटेरिक, नॉट एम्फोटेरिक. मग एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर समजून घ्यायचं इट इज नॉट अ एम्फोटेरिक सबस्टन्स. आणि पॉझिटिव्ह चार्ज तर नकोच, कारण पॉझिटिव्ह चार्ज असेल तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करता येणार नाही. तर अशा प्रकारे दिस इज अबाउट एम्फोटेरिक सबस्टन्स. म्हणजे हा क्वेश्चन असतोच 100% की विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस ऍक्ट्स ॲज अ एम्फोटेरिक नेचर या एम्फोटेरिक सबस्टन्स. अशा वेळेस तुम्हाला माहिती पाहिजे. सो दिस इज लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. एम्फोटेरिक सबस्टन्स बद्दल आपण बोललो, त्याबद्दल डिस्कस केलं, काही एक्झाम्पल्स पण समजून घेतली.
आता अजून एक प्रश्न कॉमन असतो, तो परत कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर वरच आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. इथपर्यंत कळलं? नक्की. याचे एक्झाम्पल स्वतःही ट्राय करू शकता, कोणतं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. पहिले प्रोटॉन चेक करायचा, मग बघायचा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे ते नायट्रोजनवर पेअर आहे का नाही आणि निगेटिव्ह चार्ज आहे का नाही ते चेक करा, लगेच उत्तर सांगते. घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला? ठीक. तर अशा प्रकारे एम्फोटेरिक सबस्टन्स काय, एम्फोटेरिक सबस्टन्स कसे ओळखायचे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट खूप खूप कॉमन गोष्ट विचारल्या जाते. तुम्हाला एक स्पेसिस देतात, ओके, आणि हा स्पेसिस दिल्यानंतर आणि असा प्रश्न टाकतो, व्हॉट इज द कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड सांगा या स्पेसिसचा, किंवा व्हॉट इज द कॉन्जुगेट बेस. ओके, कॉन्जुगेट ऍसिड सांगा या स्पेसिसचा आणि कॉन्जुगेट बेस सांगा या स्पेसिसचा, असा प्रश्न टाकतात. जर त्यांनी विचारलं कॉन्जुगेट ऍसिड सांगा, तर लक्षात ठेवा हा स्पेसिस बेस म्हणून काम करतो, कारण हा बेस असेल तर तिकडे काय बनेल, कॉन्जुगेट ऍसिड. आणि बेस काय करतात, प्रोटॉन ऍक्सेप्ट. म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड विचारलं तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करायचा, प्रोटॉन नंबर वाढवायचा. आणि कॉन्जुगेट बेस विचारलं तर प्रोटॉन डोनेट करा, प्रोटॉन डोनेट करा. जर त्या ठिकाणी त्यांनी कॉन्जुगेट ऍसिड विचारलं तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करा, कॉन्जुगेट बेस विचारलं तर प्रोटॉन डोनेट करा आणि त्यानुसार चेंजेस लिहा. एक्झाम्पल घेतो. H3O सॉरी H2O. मी विचारतोय व्हॉट इज द कॉन्जुगेट ऍसिड, व्हॉट इज द कॉन्जुगेट ऍसिड ऑफ H2O असं विचारलंय. कॉन्जुगेट ऍसिड विचारलंय म्हणजे 100% हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. प्रोटॉन ऍक्सेप्ट करताना इथे लोन पेअर असतातच, ते तसं विचारतातच, म्हणजे आहे ते. मग एक प्रोटॉन वाढवायचा. तर ते काळजी अशी घ्या, जर न्यूट्रल मॉलिक्यूल असेल आणि एक प्रोटॉन वाढवला तुम्ही, तर समजून घ्यायचं त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार. कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह. कशा प्रकारे, तर ही जी पेअर असते ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बॉन्ड साठी वापरल्या जाते, आणि इलेक्ट्रॉन जी की पेअर आहे ती यूज झाल्यामुळे ऑक्सिजन वरचा चार्ज निगेटिव्ह, म्हणजे लोन पेअर केल्यामुळे कोणता चार्ज डेव्हलप होतो, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे न्यूट्रल मॉलिक्यूल प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन. ठीक आहे, म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावर OH मायनस असता. आणि परत मी तोच प्रश्न आहे, कॉन्जुगेट ऍसिड ऑफ इज, कॉन्जुगेट ऍसिड इज. आता इथे न्यूट्रल नाहीये, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, एक प्रोटॉन येणार म्हणजे H+ येणार. ठीक आहे ना, हिशोब करता येतो ना तुम्हाला. बघा इथे न्यूट्रल होता, एक प्रोटॉन आला म्हणजे मी कोणाला घेऊन आलो, पॉझिटिव्हला घेऊन आलो, म्हणून पॉझिटिव्ह वाढला. इथे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह घेऊन आलो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल, म्हणजे एक प्रोटॉन वाढवा पण चार्ज देऊ नका, कारण हा मायनस हा प्लस एकत्र आले 0. झालं क्लिअर. बघा HSO4 मायनस आहे आणि मी विचारलं व्हॉट इज द कॉन्जुगेट ऍसिड इज. हा H+ झाला, SO4 -2 घेतो, हा H+ आला, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला. किती निगेटिव्ह आहे बेटा, 2 निगेटिव्ह आहे, एक प्लस कमी होईल म्हणजे एक मायनस आहे आणि एक प्रोटॉन वाढेल. सो HSO4 मायनस. Similar way they must asking about conjugate base. म्हणजे प्रोटॉन देणार, पॉझिटिव्ह चार्ज दिला जाईल, दिला म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढ. H2O conjugate base is
कॉन्जुगेट बेस इज. मग कॉन्जुगेट बेस विचारलंय, प्रोटॉन डोनेट करा. प्रोटॉन डोनेट करा म्हणजे काय? H प्लस डोनेट करा. म्हणजे कोण न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, एक पॉझिटिव्ह गेला म्हणजे एक निगेटिव्ह वाढेल. प्रोटॉन गेलाय, दोन च्या ऐवजी एक राहिला आणि एक चार्ज वाढेल. H प्लस गेले तर OH मायनस बनेल. HSO4 मायनस कॉन्जुगेट बेस विचारलाय. परत H प्लस आपण डोनेट करणार, देणार बेटा, देणार म्हणजे हाही जाणार. हा गेला म्हणजे एक पॉझिटिव्ह गेला म्हणजे एक निगेटिव्ह वाढणार, म्हणजे अजून एक निगेटिव्ह होईल. SO4 मायनस 2 म्हणजे प्रोटॉन घेतला की पॉझिटिव्ह चार्ज कमी कमी होतो, प्रोटॉन दिला की निगेटिव्ह चार्ज वाढत जातो. आलं लक्षात? प्रोटॉन घेतला की निगेटिव्ह चार्ज प्रोटॉन घेतला की निगेटिव्ह चार्ज काय होतो? कमी होतो आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. बरोबर? आणि प्रोटॉन दिला की निगेटिव्ह चार्ज वाढतो, पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. जाऊ आपण एखादा अजून उदाहरण. H3O+ कॉन्जुगेट बेस इज. प्रोटॉन द्यायचा आहे, प्रोटॉन दिला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. बरोबर? नाही, निगेटिव्ह चार्ज वाढतो, पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. बरोबर? मग निगेटिव्ह चार्ज वाढवायचा आहे, प्लस मायनस H2 प्लस मायनस H2. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, तुम्ही ठरवलं की प्रोटॉन घ्यायचाच आहे, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे निगेटिव्ह चार्ज decreases, positive charge increases. ओके? आणि जर तुम्ही ठरवलं प्रोटॉन डोनेट करायचं आहे, तर निगेटिव्ह चार्ज increases, positive charge decreases. याला ट्राय करा, शेवटी तुमचं ट्राय जितकं करसाल तेवढं चांगलं होईल. आणि हिशोब लावायचा प्लस मायनस, थोडंसं ट्राय करू. आपल्याला कॉन्जुगेट ऍसिड घ्यायचं करायचंय म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट करायचा आहे. इथे किती प्रोटॉन आहेत? 2 च्या ऐवजी 3 होणार, H3O बनणार. हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, प्लस वाढला, न्यूट्रल वर प्लस वाढेल म्हणजे प्लस. इथे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, इथे एक प्रोटॉन आला, मायनस प्लस 0 झाला, चार्ज नाही. इथे 2 निगेटिव्ह होते, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, तो निगेटिव्ह कमी होईल आणि 2 निगेटिव्ह च्या ऐवजी 1 निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस. अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पर प्रोटॉन तशा प्रकारे चेंजेस करतो. मग कॉन्जुगेट ऍसिड विचारलं तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करा, कॉन्जुगेट बेस विचारलं तर प्रोटॉन डोनेट करा. चला लक्षात आलं? कॉन्जुगेट शब्द असला महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न खूप कॉमन असतो, व्हॉट इज द कॉन्जुगेट ऍसिड, कॉन्जुगेट बेस. आणि त्या कॉन्जुगेट ऍसिड बेस काढताना काळजी घ्या, चार्ज कमी जास्त कसा होतो, पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो. ठीक आहे? सो दिस इज अबाउट ब्रॉन्स्टेड थेअरी. आणि या ब्रॉन्स्टेड थेअरीने खूप सारे कंपाऊंड आहे की त्यांच्यामध्ये स्पेशल गोष्टी लक्षात आला. सगळ्यात इम्पॉर्टन्स या ब्रॉन्स्टेड थेअरीचं एवढंच आहे की कॉन्जुगेट ऍसिड बेस कन्सेप्ट यांनी डेव्हलप केली, यांनी एम्पिरिक नेचर समजून सांगितलं. यांनी जे सबस्टन्स जसं अमोनिया झाला त्याचं बेसिक नेचर क्लिअर नव्हतं, ते इथे क्लिअर होतं. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्यासाठी किंवा सबस्टन्सला ओळखण्यासाठी फायद्याच्या होत्या. ही झाली ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेअरी. खूप इम्पॉर्टंट थेअरी आहे, खूप सारे क्वेश्चन्स याच्यावर बनतात. नेक्स्ट थेअरी आहे बेटा लेविस थेअरी. करू र? ओके. Lewis theory of acid and base.
लेविस थेअरी बघतोय आपण ऍसिड आणि बेस. काय म्हणणं या थेअरीचं? लेविस ऍसिड, लेविस बेस. ही थेअरी खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये थोडी काम करते. या थेअरीला म्हटलं जातं बेटा इलेक्ट्रॉनिक थेअरी. कारण कुठेतरी ऍसिड आणि बेसला समजून सांगण्यासाठी इलेक्ट्रॉन पेअरची मदत आपण घेतली. आणि लेविस म्हटलं की इलेक्ट्रॉन पेअर असतेच त्याच्यासोबत. मग लेविस ऍसिड कोण? अ स्पेसीज which accept pair of electron, जी स्पेसीज पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करते ती आपल्यासाठी लेविस ऍसिड आहे. आता पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत त्यांना, आणि हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेत असताना साहजिक आहे केव्हा घेतील ते, जर त्यांना इलेक्ट्रॉनची गरज असेल तरच घेतील. म्हणजे सरळ सरळ मी असं म्हणेन की these Lewis acid compound species are electron deficient species. हे 100% कोण आहेत? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज. आणि इकडे लेविस बेस, अ स्पेसीज which donate pair of electron. जी स्पेसीज पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला डोनेट करते तिला आपण लेविस बेस म्हणतो. तिला आपण काय म्हणतो? लेविस बेस. बेस लोन पेअर डोनर, ऍसिड लोन पेअर ऍक्सेप्टर, असं शॉर्ट मध्ये आपण म्हणतो. मग जर इलेक्ट्रॉन द्यायचे तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असणं मस्ट. इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असणं मस्ट आहे, तरच तो काय म्हणून ट्रीट होईल? लेविस बेस. आता ऑर्गॅनिकच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे झाले इलेक्ट्रोफाइल, हे झाले न्यूक्लिओफाइल, कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या कन्सेप्ट मध्ये बोलायचं झालं तर हे झाले मेटल आयन, हे झाले लिगॅंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये होईल हे काय म्हणतोय मी तुम्हाला. तर तिथे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीसला लिगॅंड्स म्हणतात. आणि जो मेटल आयन असतो जसं Fe+2 यांच्यावर कोणता चार्ज असतो? मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज, CO+3. तर हे पॉझिटिव्ह चार्ज सांगताय तुम्हाला की हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीस आहे. मग एक जनरली आपल्या डोक्यात सरळ सरळ चाललं पाहिजे ज्याचा ऑक्टेट कंप्लीट नाहीये, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कमी पडतात ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी, ज्यांच्यामध्ये व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल आहेत, असे सगळे स्पेसीस काय म्हणून ट्रीट होतील? लेविस ऍसिड. आणि ज्या स्पेसीस मध्ये ऑलरेडी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, निगेटिव्ह चार्ज आहे त्यांच्यावर, ते स्पेसीस काय म्हणून काम करतील? लेविस बेस. तर अशा प्रकारे कॉन्जुगेट ऍसिड बेस कन्सेप्ट बनते. लेविस ऍसिड बेस कन्सेप्ट बनते. आता आणखीन एक खूप इम्पॉर्टंट पार्ट याच्या सोबत जोडला गेलाय. जसं आता NH3 आणि H+ असे दोन स्पेसीस मी तुमच्या समोर घेतले. ओके, आता या दोघांना कोणाला काय म्हणायचं काही अवघड नाहीये. नायट्रोजन वर इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतातच, म्हणजे हा रिच इलेक्ट्रॉन, सो इट इज अ लेविस बेस. इथे H+ आहे, पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉन नाहीच आहे, प्लस सांगतोय इलेक्ट्रॉन कमी आहे. दिस इज लेविस ऍसिड. ज्यावेळेस एखादा सबस्टन्स लेविस बेस म्हणून काम करणार, एक सबस्टन्स लेविस ऍसिड म्हणून काम करणार, आणि ते कंबाईन होणार, ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होणार, आणि ते इंटरॅक्ट झाले तर त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं. आणि हा बॉन्ड असतो कोऑर्डिनेट बॉन्ड.
याला डेटिव्ह बॉन्ड म्हणतात. NH4 कोऑर्डिनेट बॉन्ड डेटिव्ह. परत एकदा सांगतोय, लेविस बेस लेविस ऍसिड. जो सबस्टन्स लेविस बेस असतो हा लोन पेअर डोनर असतो आणि हा असतो लोन पेअर ऍक्सेप्टर. लोन पेअर ऍक्सेप्टर. मग एक लोन पेअर डोनर लोन पेअर ऍक्सेप्टरला ज्यावेळेस पेअर ऑफ इलेक्ट्रॉन वापरतो बॉन्डिंग साठी, तर तो बॉन्ड कोणत्या टाइपचा बनतो? कोऑर्डिनेट बॉन्ड, डेटिव्ह बॉन्ड. म्हणजे लेविस ऍसिड बेस पेअर मध्ये जे बॉन्डिंग होतं ते कोणत्या टाइपचं होतं? कोऑर्डिनेट बॉन्डिंग, डेटिव्ह बॉन्डिंग. तर अशा प्रकारे कोणताही स्पेसिस असेल तो लेविस ऍसिड आणि लेविस बेस कशा प्रकारे ट्रीट होतो, कोणाला लेविस ऍसिड म्हणायचं, कोणाला लेविस बेस म्हणायचं, याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात? आता लेविस ऍसिड बेस मध्ये कोणता बॉन्ड बनतो हेही क्लिअर केलं. आता आपल्याला जे प्रश्न बनतात ना त्याच्यावर थोडंसं फोकस करायचं आहे. तर लेविस म्हणजे सरळ सरळ प्रश्न असाच असतो की विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्ट्स ॲज अ लेविस ऍसिड, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्ट्स ॲज अ लेविस बेस. मग आपल्याला स्पेसिस बघितला की ओळखता आलं पाहिजे की हा लेविस ऍसिड आहे का लेविस बेस आहे, आणि त्यासाठी आपल्याला काही पॉइंट्स तुम्हाला मेन्शन करून द्यावे लागतील, पण ते आपण उद्याला देऊ. ओके, म्हणजे हे पॉइंट्स झाले की तुम्हाला मी कोणताही सबस्टन्स सांगितला समोर तरी तुम्ही ओळखू शकता की सर हा लेविस ऍसिड आहे, सर हा लेविस बेस आहे. ओके, इथे काही बाकी कन्सेप्ट नाहीये. मग ते ओळखण्यासाठी उद्या काही छोटे छोटे पॉइंट्स कंपाऊंड मध्ये बघायचे कोणते ते मी क्लिअर करेल आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या पॉइंटला समजू शकता. बट बिफोर दॅट मी एकदा आवर्जून सांगेल की ऍसिड बेसचे जे काही स्ट्रॉंग वीक जे काही थिअरीज मी आतापर्यंत घेतल्या आणि उद्या काही घेईल थोडंफार, त्यानंतर आपण इमिजिएट एमसीक्यूज घेऊ त्यांचे. तर त्या एमसीक्यू साठी तुमचा आधीचा पोर्शन तुम्ही छान प्रिपेअर करा. म्हणजे दिलेले मी काही क्वेश्चन जे काही असतील ते तुम्हाला पटपट पटपट सॉल्व्ह होतील. म्हणजे आपण उद्या या थिअरीजला डिक्लेअर करू की कॉन्जुगेट ऍसिड बेस थिअरीज, ज्या काही ऍसिड बेस थिअरीज आहेत वेगवेगळ्या सायंटिस्टच्या, त्या इथे संपतात. ओके, नक्की उद्या मी काढलेला कोणताही सबस्टन्स कोणत्याही कन्सेप्टनुसार ऍसिड आहे का बेस आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे प्रिपेअर्ड राहा. हे तर मी उद्या तुम्हाला परफेक्ट करून टाकेल. ठीक आहे, आणि मग एमसीक्यू झाली की आपण नेक्स्ट पॉइंटकडे मूव्ह होऊ शकतो. चालेल, तो करना अभ्यास करोगे ना बेटा, पढ़ाई करोगे ना? यस सर, वही तो करते हैं आप. चलो ठीक है, अच्छी बात है. तो कल मिलेंगे, कंटिन्यू करेंगे लेविस कंसेप्ट को और उसके एमसीक्यूज रिलेटेड विद दिस एमसीक्यू. चलो बाय, सी यू.